मी अमित वागवेकर प्रभाग क्रमांक 13मधून बमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. या प्रभागाचा विकास गेली 25 वर्ष झालेला नाही. रस्ते गटारे असतील, रस्ते असतील, याचा कोणताही काम याने इथे केलेलं नाही. स्ट्रीट लाईट असतील, लाईट्स नाहीत, हे सर्व काम अपूर्ण असून आता भुयारी गटारचं जर बोलायचं झालं तर भुयारी गटारचं काम आता झाल्यानंतर हे रस्ते करतो असं म्हणतायत. मात्र हा झाला पंचवार्षिक, मागच्या पंचवार्षिक निवडणुकीचा भाग. मात्र त्याच्या आधीही रस्ते होते यशवंतपूरमध्ये, मात्र ते झालेले नाहीत. त्याचं उत्तर या सत्ताधाऱ्यांनी द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. सर, आणखीन एक प्रश्न होता. तुम्ही ज्या उद्देशाने हे निवडणूक लढवा लागलाय, गेले 25 वर्ष ह्या प्रभागातली काय परिस्थिती आहे आणि तुम्ही ह्याच्यावर काय काम करणार, हे जर आमच्या मतदारांना तुम्ही समजावून सांगा. मूलभूत सुविधा मुळात या प्रभागामध्ये नाही आहेत. रस्ता नसेल, गटारे नसतील आणि स्ट्रीट लाईट नसेल. गेली 25 वर्ष नुसतं सत्तेवर यायचं, काम करायचं नाही, टक्केवारी घ्यायची, अशी कामाची पद्धत या सर्वांची आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रभागामध्ये विकास कामं करत असताना माझा पहिला मुद्दा मी असा माझ्या जाहीरनाम्यामध्ये पणही दिला आहे मी असा की प्रभागामध्ये सभा आयोजित केल्या जातील. जसा गावामध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं जातं तसं प्रभाग सभा आयोजित केली जाईल आणि तिथं सर्व नागरिकांना बसून त्यांचे जे प्रमुख लिस्ट आहे काम सुविधांची, योजनांची, ती त्यांच्यासोबत डिस्कस करून त्या मार्गाने आपण काम केलं जाईल. मुख्यतः रस्ते गटारी हे होणारच आहे, मात्र नागरिकांशी, मतदारांशी संवाद साधून त्यामधनं कोणते कोणते मुद्दे येतात त्यांची लिस्ट केली जाईल आणि त्याच्यावर काम केलं जाईल. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आता जे आपण बघतोय प्रभाग 13मध्ये की जे ओपन स्पेस आहेत ते मुळतः डेव्हलप केलेले गेलेले नाहीत. 25 वर्ष डेव्हलप केले गेले नाहीत आणि ते करतो म्हणतायत, मात्र ते करणार नाहीत. कारण 25 वर्षाचा डिफरन्स जो आहे तो आज तागात त्यांनी केलेला नाही. आणि ह्याच्यावर मला असं वैयक्तिक मत आहे की ते आपण करणार आहे. 100% तुम्ही मला जर निवडून दिला तर ते मी नक्की करीन, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणखीन एक दुसरा असा मुद्दा की स्वच्छ आणि मुबलक पाणी ह्या जयसिंगपूरच्या लोकांना मिळालं पाहिजे, तर माझ्या प्रभागातल्या लोकांना मिळालं पाहिजे. यासाठी मी प्युरिफायर ROचं पाणी हे फ्री ऑफ कॉस्ट प्लांट प्रभागामध्ये लावायचं माझा प्लॅन आहे. मतदारांना विचारून कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये, कुठल्या कुठल्या सोसायटीमध्ये ते लावलं जाईल त्याचं मी योजना त्या आपू इच्छितो. सर, ह्यामध्ये अनेक प्रश्न विचारले जातात. जे काय तुमच्या विरोधातले प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या मागच्या पार्श्वभूमी काय हे जनतेला माहीत नाही, पण तुम्ही एक राजकारण म्हणून निवडणूक लढवा लागलाय तर तुम्ही तुमच्या ह्याच्या मागचा 8-10 वर्षात तुमचा कार्यकाल काय आहे त्याची पार्श्वभूमी तुम्ही घेऊन जनतेपुढे चाललाय. राजकारण म्हणून म्हणता समाजकारण म्हणून मी ही निवडणूक लढतोय. कारण समाजकारणातून हे राजकारणाचा मी मार्ग अवलंबलेला आहे. याचं कारणच असं की समाजकारणाची नाळ आपली जोडली पाहिजे. समाजामध्ये जे नागरिक आहेत, जो मतदार आहे, त्याचं काम नेमकं, त्यांचं मत काय, त्यांना नेमक्या मूलभूत गरजा कोणत्या पाहिजेत. आर्थिक स्तर त्यांचा उंचावला पाहिजे, सामाजिक स्तर त्यांचा उंचावला पाहिजे, शैक्षणिक स्तर त्यांचा उंचावला पाहिजे. हे न उंचावता की नुसतं निवडून यायचं, भाषणबाजी करायची, आश्वासनं द्यायचं, मी हे केलो, मी ते केलो असं न म्हणता समाजाच्या मूलभूत गरजा आहेत. जी शैक्षणिक आहे, आता शैक्षणिक मुद्दा सांगतो की 10 नंबर शाळा जी आहे ती प्रभाग 13मध्ये येते. मात्र इथं काय योजना आहेत आपल्या लहान मुलांसाठी, काय काम केलं जातं. आता परवा दिवशी साधी गोष्ट घेतली तर कुत्र्यांचं नसबंदी करायचं काम हे त्या शाळेमध्ये केलं गेलं. मुळात तिथं शैक्षणिक योजनांचं काम केलं गेलं पाहिजे होतं. सरकारी जे दवाखाने आहेत पशुयांचे आहेत तिथं ते काम केलं गेलं पाहिजे होतं. मात्र हे न करता जो गरीब आमचा विद्यार्थी आहे, जो आमचा ज्याची निराधार विद्यार्थी आहे, तो तिथं काम शिकला पाहिजे, याच्यासाठी काम केलं पाहिजे. तिथं त्या शाळेमध्ये काम झालं पाहिजे, त्याची सुसुविधा झाल्या पाहिजेत, तिथं स्वच्छता झाली पाहिजे चांगली. हे न करता तिसरंच काहीतरी करायचं काम या लोकांचं मानसिकता यातून दिसून येतं. सर, तुमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक 13मध्ये अनेक सोसायटी आहेत. नोकर सोसायटी असेल, जुनी असेल किंवा वरेकर सोसायटी असेल, म्हणजे इथं राहणारा जो वर्ग आहे तो सुशिक्षित वर्ग आहे. बरोबर. आणि ह्या प्रभागात अनेक ओपन स्पेस आहेत. मग त्या ओपन स्पेसमध्ये काय तुम्ही नवीन करू शकताय, तुम्ही जनतेला सांगू शकता की आम्ही संघर्षाच्या माध्यमातून पत्रकार म्हणून आम्ही लोकांच्यात वावरतोय, तिथं आम्हाला अनेक सुशिक्षित वर्गाने सांगितले की इथं एवढे चांगले ओपन स्पेस होते, इथं कोणीच काम केलं नाही. मग हे नेमकं त्या ओपन स्पेसचं डेव्हलपमेंट तुम्ही काय करू शकता? हे मी प्रभागाचं तर राहू दे, पण पूर्ण जयसिंगपूरच्या
विकासाच्या हिशोबाने मी सांगतो की आपल्याकडं ब्ल्यूप्रिंट आहे, जी आता हे म्हणतात की स्मार्ट सिटी करतो. स्मार्ट सिटी जर 25 वर्ष यांच्याकडे सत्ता होती तर यांनी काय केली नाही. आता का स्मार्ट सिटीचं यांचं स्वप्न बाहेर आलेलं आहे. मुळात स्मार्ट सिटी वगैरे काही यांच्या डोक्यात नाही आहे. नुसतं काम करायचं. आता मुद्दाम मी सांगतो असं एक मुद्दाम आता एक चर्चेला विषय असा आहे की भुयारी गटारामध्ये ह्याने ज्या ड्रेनेजला जे पाईप घातलेली आहे ती 1 फुटाची आहे. त्यातनं कितपत पाणी जाणार आहे. ॲक्च्युली 2 फुटाची 3 फुटाची पाईप ह्याने घातली पाहिजे होती, जे पाण्याचं निराकरण होईल, म्हणजे निरसन होईल असं ह्याने घातलं पाहिजे होतं. तसं न करता ही भुयारी गटार करण्याचं जी यांची योजना ही फेल गेलेली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरी गोष्ट, कोणत्या प्रकारचं काम केलं पाहिजे जयसिंगपूरमध्ये प्रभागामध्ये याचा मुद्दा मी असं सांगतो. ब्ल्यूप्रिंट आपल्या डोक्यात असं आहे. मी असं का म्हणतो, याचं कारण असं सांगतो की जे रोल मॉडेल गावं आहेत, उदाहरणार्थ हिरवे बाजार असेल किंवा आणि 2-3 गावं आहेत, अशामध्ये ज्या योजना इम्प्लिमेंट केल्या जातात, शासनाच्या पूर्ण योजना तिथं 100% इम्प्लिमेंट केल्या जातात. ह्या गावांच्या जाऊन तिथं पाहणी करून इथे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. अशी कोणतीही काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं नाही. इव्हन विरोधकांनीही त्याच्याकडे पाहणी केलेली नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आता तुम्ही अपक्ष म्हणून लढताय, ह्याचा अर्थ काय? जयसिंगपूर शहरातले 2 दिग्गज गट ह्यांच्याविरुद्ध तुम्ही लढाई लढताय. बरोबर. ह्या लढाईत मग एक सत्ताधारी गट असेल किंवा एक विरोधी गट असेल, ह्या दोन्ही गटांच्या विरोधात, ह्या धनशक्ती विरुद्ध तुम्ही एक अपक्ष आहात. तुमची लढाई कशी असेल? आता मुळात सांगायचं तर तो स्पष्ट दिसते की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. आणि आपण सर्वसामान्य लोक आहोत. सर्वसामान्यांचा चेहरा हा माझा चेहरा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. मुळात धनशक्ती तुम्ही बघताय आमच्या 2-3 दिवसात तेच लोकांना समजून येते की वासुदेव घेऊन जात आहेत. वासुदेवांचा खेळ तिथं चालू आहे. मात्र आमच्या लोक मागं वासुदेव कोणताही नाही, मात्र जन लोकांचा उठाव आपल्या मागं आहे आणि जन चर्चा आहे आपल्या मागं. लोकांना प्रबोधन पाहिजे आहे, लोकांना विकास पाहिजे आहे, लोकांना रस्ते पाहिजे आहेत, लोकांना गटारे पाहिजे आहेत, लोकांना स्ट्रीट लाईट पाहिजे आहेत. मुद्दाम परवाशी मी प्रभागामधून फिरताना नोकर सोसायटीमध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळी असं दिसून येतं आहे की रात्रीचं मला 7-8 वाजले होते. मुद्दाम मी तुमच्या चॅनलवर सांगतो आहे की संध्याकाळी नोकर सोसायटीमध्ये स्ट्रीट लाईट नव्हत्या. आमच्या लोकांना चालायला अंधारामध्ये चालायला लागलं, मोबाईलच्या बॅटरी टॉर्च लावून चालायला लागलं. हा विकास आहे यांचा. मुळात हा ओढा पडलेला आहे यांचा. हा बोर्डावरचा विकास आहे, हा टक्केवारीचा विकास आहे, ह्या धनशक्ती विरोधचा विकास आहे. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.